नुकतेच 2025 चे सर्व नोबेल पुरस्कार जाहीर झालेले आहेत. तर पहा आपले नोबेल पुरस्कार ह्या वर्षीचे कोणाला जाहीर झालेले आहेत. 2025 चा साहित्याचा नोबेल पुरस्कार जाहीर झालेला आहे तो म्हणजे लाजस्लो कास्नाहोर्काई जे हंगेरी देशाचे आहेत. त्यानंतर 2025 चा शांततेचा नोबेल पुरस्कार भेटलेला आहे ते म्हणजे मारिया कोरिना माचादो ज्या व्हेनेझुएलाचे आहेत, ज्या व्हेनेझुएला देशाच्या विरोधी पक्षनेते आहेत, ज्यांना मारिया कोरिना माचादो यांना तो पुरस्कार भेटलेला आहे कारण त्यांनी व्हेनेझुएला देशामध्ये तिथं लोकशाही स्थापनेसाठी संघर्ष केला. त्यानंतर 2025 चा भौतिक शास्त्रातील नोबेल पुरस्कार भेटलेला आहे तो म्हणजे जॉन क्लार्क, मिशेल एन डोरे, जॉन एम मार्टिनिस यांना भौतिक शास्त्राचा नोबेल पुरस्कार भेटलेला आहे. त्यानंतर 2025 चा रसायनशास्त्राचा नोबेल पुरस्कार भेटलेला आहे ते म्हणजे सुसुम कितागावा, रिचर्ड रॉबसन, ओमार एम यावी यांना रसायनशास्त्राचा नोबेल पुरस्कार झालेला आहे. त्यानंतर 2025 चा वैद्यकशास्त्राचा नोबेल पुरस्कार भेटलेला आहे तो म्हणजे मेरी ई बनको, फ्रेड रॅम्सडेल, शिमोन साकागुची. नोबेल पुरस्काराची सुरुवात झाली तो 1901 ला जे नोबेल या शास्त्रज्ञ यांच्या नावावरून देण्यात येतो. त्यांचा मृत्यू झाला होता 10 डिसेंबर 1895 ला. त्यामुळे या पुरस्काराचे वितरण दिले जाते 10 डिसेंबरला. नोबेल पुरस्कार हा एकूण 5 क्षेत्रामध्ये मिळतो ज्यामध्ये साहित्य, भौतिक, रसायन, वैदिक आणि शांतता. तर नोबेल पुरस्काराचं वितरण केले जाते ते म्हणजे स्वीडनची राजधानी स्टॉकहोमला, कारण स्वतः अल्फ्रेड नोबेल कुठले होते, स्वीडनचे होते. त्यानंतर फक्त शांततेचा पुरस्कार तो दिला जातो तो म्हणजे नॉर्वेची राजधानी ओस्लोमध्ये. भारतातले पहिले नोबेल पारितोषिक विजेते होते रवींद्रनाथ टागोर 1913 ला, ज्यांना साहित्याचा नोबेल भेटला होता गीतांजली या कादंबरीवरून. आणि भारताची पहिली महिला नोबेल पुरस्कार विजेती होती ती म्हणजे मदर तेरेसा 1979 ला. सर्वात महत्वाची माहिती म्हणजे नोबेल पुरस्कार हे फक्त जिवंत व्यक्तींना मिळतो, मरणोपरांत मिळत नाही. 1969 ला त्यासाठी नियम बनवला होता. कळालं का? चला.